शेतकरी मृत्युमुखी पडले, परंतु कधीही आमच्यामध्ये वाद झाला नाही. बरोबर आहे. आजही एकजुटीनं शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल परभणी जिल्ह्यात तमाम शेतकरी एकत्र येत आहेत. आज या ठिकाणी माझं म्हणणं आहे की येत्या काळात फक्त शेतकऱ्यांचीच लूट चालली नाही, तर आपल्या कामगारांची पण लूट चालली आहे. दर 3 वर्षांना त्रिपक्षीय करार होतो, परंतु त्या त्रिपक्षीय कराराची कुठेही अंमलबजावणी नाही. म्हणजे आज समाजामध्ये शेतकरी आणि कामगार बेजार आहेत आणि हे मस्तवाले आहेत. आज या सगळ्याचा आपल्याला समाचार घ्यावा लागणार आहे. आज मला खरंच वाटतं की आज आमचं सोयाबीन असेल, ऊस असेल, सगळ्याची यांनी माती केलेली आहे. आज आमचा परभणी आणि बीड मधला शेतकरी याच्या पुढे जाऊन त्या नरसिंह साखर कारखान्यात देखील आम्हाला आंदोलन करावं लागेल. कोण विकत घेत याचिका पाठोपाठ किती मालक बदलले त्या नरसिंहचे. बरोबर. कुठून येतो पैसा, कुठून काय करतात. आणि त्यामुळं या परभणी जिल्ह्यामध्ये आता गावोगावी पण लोक तयार करावे लागतील, कारण फाटाफूट पाडणं सोपं आहे.